परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कंत्राटी कामगार आक्रमक झाले असून पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी थेट कुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू करण्यात आले आहे। मागील अनेक वर्षापासून कामगारांची पगारवाढीची मागणी आहे, परंतु याकडे विद्यापीठ प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनामध्ये विद्यापीठातील महिला आणि पुरुष कामगार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। स्वाभिमानी कामगार संघटनेच्या वतीनं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कंत्राटी कामगारांचं गेल्या 5 दिवसापासून काम बंद आंदोलन आहे। आज कुलगुरू बाहेर राज्यात बाहेर देशात फिरतात, आज मात्र ते सापडलेत। आज जर तोडगा नाही निघाला आणि कामगार आयुक्तांच्या कायद्याप्रमाणे आम्हाला जर मजुरी वाढून मिळाली नाही तर आम्ही काम बंद कायम आमचं पुढे ठेवू आणि या विद्यापीठाला ऋणी आणू, एवढं मात्र विद्यापीठाला इशारा आम्ही देतो। पगारवाढ झालीच पाहिजे सर। आम्हाला खूप गवतामध्ये साप यायलेत हातामध्ये, आम्हाला तरी बी काम केल्याशी भागाई का आमची सगळी प्रॉपर्टी गेलेली आहे विद्यापीठमध्ये। आमचे बी लेकरं बाळ आहेत ना, आम्हाला बी आमच्या मान मर्यादा आहेत। आम्हाला बी वाटते आम्ही गंजो, आम्ही असे फाटके तुटके कपडे घाल, पण आम्हाला आमच्या स्वप्न, आमचे बी मुलाचे स्वप्न आहेत ना। एवढ्या पगारीमध्ये काय होणार आहे? आमचं काहीच होईना झाले। आम्हाला आमची पगारवाढ झाली पाहिजे। किती पगार मिळतो आणि किती पगार वाढायला पाहिजे? आम्हाला 300 रुपये रोज, 280 रुपये रोज आहे। किती मिळायला पाहिजे आता? आम्हाला 500-600 रुपये तरी पाहिजे।